असं म्हटलेलं आहे की नागपूर प्रकरणामध्ये जे आरोपी आहेत त्यांनी त्यांची भरपाई द्यावी। मग हे माझं पण काल पण मी म्हणणं होतं की जे कोणी तोडफोड केली असतील त्यांनी, आता त्यांचे चेहरे आहेत त्याच्यात, त्यांचे सगळ्यांचे व्हिडिओ आहेत, तिथे ते एक पोलीस इन्स्पेक्टर पण दिसतात, तर ह्या त्यांना तर पहिलं पोलिसांना विचारलं पाहिजे की तुम्ही नक्की तिथे करत काय होतात। दुसरी गोष्ट म्हणजे साधारणपणे जसं नागपूरमध्ये जो न्याय लावलेला आहे की ज्यांनी तोडफोड केली आणि त्यांच्याकडून ते पैसे घ्यायलाच पाहिजेत नुकसान भरपाईचे, तसं ही जे काही चेहरे दिसतात ना मवाली चेहरे, त्यांच्याकडून नुकसान भरपाई सरकार घेणार का? नाहीतर देशात असं पूर्ण हे निरोप जाणार आहे, मेसेज जाणार आहे की आजपासून किंवा कालपासून अशी तोडफोड करणं ह्या राज्यात योग्य आहे, असं मुख्यमंत्री महोदयांकडून मेसेज जाईल। कायदा सुव्यवस्था हातात घेण्याचा प्रयत्न सरकारी पक्षाकडून हातातून राहिलंच नाही ना, काय हातात घेणार? हे सगळं आता चौकशीतून कळलं पाहिजे। कोर्टाने आता ह्याच्यात पुढाकार घेऊन मग कोणाचं